नमस्कार. सगळ्या स्टाफसाठी मस्तपैकी चितळेमधून फराळाचं घेऊन आली आहे आणि सगळे पप्पा रात्री 10:45-11 वाजता ना सगळ्यांचं भरणं चालू होतं पिशव्या वगैरे आणि इथं बरोबर घड्याळामध्ये 11:45 वाजले होते आणि आम्हाला बॉईल स्वीटकॉर्न खायची होती. म्हणजे मला नाही, पण वरून आऊला खायची होती. त्याच्यानं सकाळ तर एकदम मस्त झाली. माझं आजकाल चिया सीड्स लक्षात राहत नाही, पण लिंबू पाणी होईना पण मी आठवणीने घेते आहे. आणि अव्यांश तर खेळत होता. मी माझा हेअर कलर तेवढ्या पिरियडमध्ये करून घेतला आणि त्याच्यानंतर जिरं वॉटरसुद्धा घेतलं. त्याच्यानंतर हेअर वॉश वगैरे केला, ड्रेस वगैरे चेंज केला आणि राणीला आणि अव्यांश लिखून मी गेली रिलायन्समध्ये. कारण मला वॅक्सचे दिवे वगैरे थोडेसे घ्यायचे होते, 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या. पण म्हटलं वरती जाऊन काही ऑफर वगैरे आहे का ड्रेसेसमध्ये ते सुद्धा बघावेत, म्हणून वरतीसुद्धा गेलो. पण मला काही इतकं काही असं आवडलं नाही. माझ्याकडे ऑलरेडी पासेस आहेत, पण ते काय मला जे पाहिजे ते मिळालं नाही. त्याच्यानंतर घरी आले, थोडी अवाकाडो स्मूदी घेतली अव्यांशने आणि मी अवाकाडो स्मूदी एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर काकू आवडतं त्या गॅलरीमध्ये, म्हणून अव्यांशने सगळे वाळलेले कपडे अर्धवट ते सगळे खाली पाडले आणि त्याच्यासोबत खेळत होता. म्हणजे डबल कुटाणा हा माझ्यासाठी झालेला आहे. पण म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर तो झोपला होता, झोपेनं उठला. म्हटलं चला त्याच्यासाठी मस्तपैकी आज आज ना ओनियन पराठा बनवूयात. ओनियन पराठा आता हा खूप रॉकेट सायन्स नाही आहे, सगळ्यांना माहिती असेल, पण मी शक्यतो कांदा हा थोडासा परतून घेते, म्हणजे तो शिजला जातो आणि कच्चा कच्चा पराठ्यामध्ये लागत नाही आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतं. आता कांदा म्हटलं थोडासा गोडसर पण आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या बेबीच्या हिशोबाने तिखट मीठ टाकू शकता. मी माझ्या अव्यांच्या हिशोबाने सगळं टाकते आणि मस्तपैकी असा खुसखुशीत छानपैकी ना पराठा बनवला. सगळं किचन क्लीन करून घेतलं आणि छानपैकी माझा पराठा अव्यांसाठी रेडी. सो चलो ब्लॉग इथे एंड करते. भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.